कचऱ्यावरच्या शाळेवर साजरा 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन स्वच्छ भारत निरोगी भारत या संकल्पनेतून संपन्न। जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र ठाणे शहर विभाग अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाचा देखील 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता कोपरीतील हरिओम नगर डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावरच्या शाळेवर स्वच्छ भारत निरोगी भारत या अशा विचाराने कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांनी नृत्याविष्कार, भाषण आणि गायनातून देशभक्तीपर संदेश देत उपस्थितांची मने जिंकली। यावेळी संस्थेचे संस्थापक श्री निलेश सांबरे, केदार चव्हाण, महेंद्र शिंदे, सुभाष पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या संविधानाचा स्वीकार करण्याचा दिवस। या दिवशी लोकशाही पद्धतीने सरकार निवडण्याच्या अधिकाराचे स्मरण केले जाते। याच पार्श्वभूमीवर कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे व ते देखील आपल्यासारखे सामान्य आहेत हीच लोकशाहीची जाणीव ठेवून कचरा उचलणाऱ्या परिसर स्वच्छ करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या 3 वर्षापासून स्वच्छ तालुक्यांमध्ये राहणं, स्वच्छ जिल्ह्यांमध्ये राहणं, स्वच्छ राज्यांमध्ये राहणं आणि स्वच्छ देशामध्ये राहणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच असं रोगराईला ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे आणि हे ठणकावून सांगण्याचं काम हे विद्यार्थी नियमितपणे करत आहेत। शहरामध्ये एका बाजूला मोठमोठ्या गगनचुंबी इमारती दिसत असल्या तर दुसऱ्या बाजूला आपण बघताय कचऱ्याचे डोंगरही तेवढेच मोठे आहेत आणि या कचऱ्याच्या डोंगरावरती मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती राहते आणि वस्तीवरची मुलं जेव्हा 2015-16ला ही शाळा सुरू करण्याच्या आधी हे कचऱ्याच्या ढिगामध्ये काय काय मिळतं का ते शोधत होते, लोकांकडे धुणी भांडी करायला लहान लहान मुलं ते जात होते। आज आपण देशाची 75वी प्रजासत्ताक दिन साजरा करतो। अशा वेळेस हा जो वंचित घटक आहे, वंचित मुलं आहेत, या मुलांना शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करतो। ठाण्याच्या 21 झोपडपट्ट्यांना येऊरपासनं कचऱ्याच्या ढिगापासून प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस जिजाऊने सुरू केलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। हे वाघिणीचं दूध फक्त श्रीमंतांच्या मुलांपुरती मर्यादित न राहता गरिबांच्या मुलांना, गोरगरिबाच्या मुलांना मिळालं पाहिजे या उद्देशाने जिजाऊ प्रत्येक भागामध्ये फ्री कोचिंग क्लासेस 1ली ते 12वीपर्यंत कोचिंग क्लासेस घेते आणि त्या विद्यार्थ्यांना तयार करते। आज कचऱ्याच्या ढिगावरचं उदाहरण बघायचं गेलं तर 3 विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करून 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करतात। अनेक विद्यार्थी 8वी नंतर 9वीपासून धडपडीला JEE आणि नीटचे क्लासेस घेत आहेत। त्यांना डॉक्टर व्हायचे, त्यांना IITला जायचं आहे, त्यांना पाठवण्याचं काम जिजाऊ करेल। जोपर्यंत या देशातील विद्यार्थी, गरिबांचा मुलगा उच्च शिक्षण घेत नाही तोपर्यंत या देशातील गरिबी कधीच जाणार नाही आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा राज्यघटनेनुसार देशही बलवान होणार नाही। बलवान करण्याचं काम जिजाऊ करेल।